सर, मला तुम्हाला सर्वात प्रथम धन्यवाद द्यायचे की मला सुरुवातीला काहीच माहित नव्हतं सर ह्याच्यामध्ये. आणि मी मागच्या मीटिंग मध्ये सर सांगितलं होतं की 50 MBC ला मेल केलं होतं. तर 50 मला मेल आलेले आहेत. त्याच्यामध्ये 10 कंपन्यांचे जे बायर आहेत त्यांनी मला स्पेशली मला मेसेज केलेले त्यांनी जे भारतामधून पाठवणाऱ्या आणि तिकडे घेणाऱ्या कंपन्या सेमच आहेत. त्यांचा टर्नओव्हर भरपूर मोठा आहे. ते कोटी, 10 कोटी, 20 कोटीच्या लेवलला काम करतायत. मला डायरेक्ट सुरुवातच तिथून करायची आहे सर. हे मी एक्सपोर्ट करू शकेल. मला आता आता सध्या स्पेशली सर ऑस्ट्रेलियामधून मला एक बायर आहे, त्याची ऑर्डर पण आलेली आहे. मार्च मध्ये सर कनेक्ट झालो. म्हणजे 15 दिवस झाले असतील, 15-1 महिना, 15 महिना झाला असं वाटलं होतं का इथपर्यंत पोहोचाल म्हणून, इंटरनॅशनल ऑर्डर फुलफिल करायची एक संधी मिळेल म्हणून? सुरुवातीला सर असं काहीच वाटलं नव्हतं. येस दगडू सर, अनम्यूट करा. अमेझिंग सर. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. अमेझॉनच्या जंगल मध्ये बसलात दगडू सर. मागे खूप मोठा जंगल दिसतोय तुमचा. नाही तर तो व्हिडिओ ठेवलाय मी पाठीमागे. खूप खूप छान वाटतंय, नॅचरल. बोला. सर, मला तुम्हाला सर्वात प्रथम धन्यवाद द्यायचे की मला सुरुवातीला काहीच माहित नव्हतं सर ह्याच्यामध्ये. आणि मी मागच्या मीटिंग मध्ये सर सांगितलं होतं की 50 MBC ला मेल केलं होतं. तर 50 मला मेल आलेले आहेत. त्याच्यामध्ये 10 कंपन्यांचे जे बायर आहेत त्यांनी मला स्पेशली मला मेसेज केलेले त्यांनी. परंतु माझं असं म्हणणं होतं की त्यांना आता एवढ्या फास्ट त्यांना आपण हे करायचं नाही लगेच, की म्हणजे लगेच त्यांना आपण हे करायचं नाही. पण त्याच्यानंतर दुसरा माझा असा प्रश्न आहे की हे छोट्या छोट्या लेवलला इम्पोर्ट एक्सपोर्ट होईलच, परंतु मी ओझा किंवा डॉलर बिझनेस मध्ये जे हे बघितलेलं आहे म्हणजे, तर त्याच्यामध्ये असं मला आढळून आलं की जे भारतामधून पाठवणाऱ्या आणि तिकडे घेणाऱ्या कंपन्या सेमच आहेत. त्यांचा टर्नओव्हर भरपूर मोठा आहे. ते कोटी, 10 कोटी, 20 कोटीच्या लेवलला काम करतायत. आणि जे आपल्यासारखे जे लोक एक्सपोर्ट करतायत ते छोट्या छोट्या लेवलला आहेत. तर मला असं डायरेक्ट करायचं आहे की बाबा असं हे दोन्ही पण ठिकाणचं एक्सपोर्ट करणारी कंपनी आणि इम्पोर्ट करणारी कंपनी ही एकच दिसली पाहिजे. ह्या लेवलला काम करायचं मला डायरेक्ट सुरुवातच तिथून करायची आहे सर. हे मी एक्सपोर्ट करू शकेल. मला आता आता सध्या स्पेशली सर ऑस्ट्रेलियामधून मला एक बायर आहे, त्याची ऑर्डर पण आलेली आहे. बरं, कुठून आहात तुम्ही आणि काय करतात आता सध्या? सध्या मी सर सांगलीमधून आहे आणि आमची फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. ग्रेट. आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट आम्ही तयार करतो, म्हणजे ज्वारी, बाजरी वगैरे आहे, मका. बरं, कधीपासून कनेक्ट झालात तुम्ही? ज्वारीपासून आम्ही मार्च मध्ये सर कनेक्ट झालो. म्हणजे 15 दिवस झाले असतील, 15-1 महिना, 15 महिना झाला असेल. कशी आहे जर्नी 1 महिन्याची? तुम्हाला वाटलं होतं का इथपर्यंत पोहोचाल म्हणून, इंटरनॅशनल ऑर्डर फुलफिल करायची एक संधी मिळेल म्हणून? सुरुवातीला सर असं काहीच वाटलं नव्हतं, परंतु ते तुम्ही जे AI टूल जे सांगितलं ना मला सर, मी त्याच्याकडून एवढं त्याला रोज मी 100 प्रश्न विचारतोय. आणि त्याच्या कॉंग्रॅच्युलेशन. हो, आणि तो मला प्रश्नाचे उत्तर देतो लगेच. मी त्याच्याकडून नाही सर, माझ्या जे मला आता ज्वारीचं पप बनवतोय मी, तर त्याचं मी ते जे डिझाईन आहे ना त्याच्याकडून तयार करून घेतलेलं आहे. 10 प्रकारचे डिझाईन तयार करून घेतलेले आहेत त्याच्याकडून. आणि कंपनीचं जे हे असते ना, आपल्याला जे सुरुवातीला नाव द्यायचं असतं, म्हणजे आता आमच्याकडे गुरुस्वाद अग्रिकल्चर फूड असोसिएशन म्हणून एक कंपनी आहे, त्याच्या अंडर आम्ही मिलेट रुश म्हणून एक हे केलेलं आहे, म्हणजे लोगो तयार केलेला आहे. तर ते मी त्याच्याकडूनच तयार करून घेतला, AI कडूनच तयार करून घेतला. अमेझिंग सर, अमेझिंग. मग कधीपर्यंत ऑर्डर फुलफिल करा आता? सर ऑर्डर आता मला मिळेल, त्याच्याबद्दल माझं काही विशेष नाही सर. मला ते डेडलाईन पकडा 1 मंथ, 1.5 मंथ, काहीतरी एक डेडलाईन पकडा. म्हणजे काय होईल, तुमचा माइंड तेवढ्या फास्टली काम करेल. कळते? हो सर. पण आनंद झाला सर, मी कम्प्लीट करू शकतो. सांगलीमध्ये बसून एक व्यक्ती जो सुरुवात करतोय त्याला एवढा कॉन्फिडन्स होतोय. आय एम प्राऊड दॅट की तुम्ही काम करताय आणि रिझल्ट मिळतोय. महत्वाचा तो मुद्दा आहे. हो सर. हो सर, मी रोज सर कमीत कमी काही नाही झालं तरी 2-3 तास वेळ देतो. आता काय वाटतंय, कुठल्याही प्रश्नाचे उत्तर इझिली मिळू शकेल का स्वतःला? 100% सर. कारण मला एवढा कॉन्फिडन्स आलाय ना. बरोबर, मला असे लोक क्रिएट करायचे आहेत जे प्रश्न विचारणारे नाही तर सोल्युशन काढणारे पाहिजे. मला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर कोणत्याही देशातलं आता मला लगेच मिळू शकते सर. इतक्या फास्ट मी आता पुढच्या लेवलला गेलो. आणि तुमचं एज्युकेशन काय झालंय सर? कितवी पर्यंत शिकलात किंवा काय एज्युकेशन?
मी रेग्युलर 10वी शिकलो आणि 17 नंबरचा फॉर्म भरून अल्टर 12वी केलेला आहे. कारण मला त्या लोकांना विचारायचंय जे लोक शिक्षण लागतं का सर, मी कसं करू, जमेल का, हा प्रश्न बऱ्याचशा लोकांच्या माइंड मध्ये असतो. तर त्यांना तुमचं काय म्हणणं असेल? आपण दररोज प्रयत्न करायला हवेत बघा सर. आणि तुमचं जे मार्गदर्शन आहे ना सर, हे ग्रेट आहे सर, याला तोड नाही. कारण मी सुरुवातीला काहीच नव्हतं सर, मला इम्पोर्ट एक्सपोर्ट मधलं हे सुद्धा माहिती नव्हता. तुमचे व्हिडिओ मी बघत होतो अगोदर, पण नंतर एक दिवस म्हटलं आपण हे ट्रायच करायचं, आपल्याला ह्यामध्ये आवड व्हायला लागली निर्माण, हे बघायचं आपण. मग ते तुमचा कोर्स जॉईन केला. तिथून पुढे आतापर्यंत मी सर माझा लोगो डिझाईन करून, कंपनी सेटअप करून सगळ्या, आणि मॅन्युफॅक्चर पण आता मी जे ज्वारीचं पक्ष बनवतोय ना, ते मी हैदराबादला ट्रेनिंगला गेलो सर, मिलिट रिसर्च सेंटर मध्ये. तिथून मी टेक्नॉलॉजी विकत घेतलेली आहे त्यांची. ग्रेट. आणि त्यानुसार बनवतोय सर मी आता. अमेझिंग सर. ते मला एक्सपोर्ट करायचं आहे. हो चालेल. थँक्यू सो मच सर तुमची जर्नी शेअर केल्याबद्दल. आणि आय होप की कंटिन्यू काम करा. तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम आला लाईव्ह सेशन मध्ये या आणि डिस्कस करूया आपण. ओके. आता संधी तुम्हाला उद्या अजून एक मिळणार आहे, ज्या लोकांना खरंच माझ्याशी इंटरॅक्शन प्लस त्यांच्या बिझनेसला, कारण आता जस्ट मी ओव्हरव्ह्यू केलाय, पुढे ज्या लोकांना खरंच त्या लेवलला जायचंय तर बिझनेस बद्दल आराखडा समजून तुम्ही काय ग्रोथ, कुठं चुकताय, कुठला नॉब फिरवला पाहिजे, यावरती आपण उद्या डिस्कस करणार. उद्या अटेंड करा 8 वाजता संध्याकाळी. ओके. अशाच इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसच्या नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला विसरू नका.